आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समितीची बैठक झाली। त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते, उद्धवजी उपस्थित होते, बाळासाहेब थोरात, मी होतो, आणखी काही जयंतराव पाटील होते। त्यामध्ये एक कॅम्पेनच्या बद्दलचं, जाहिरातीच्या बद्दलचं एक प्रेझेंटेशन आज एका एजन्सीनी दाखवलं। त्यामध्ये आम्ही ते प्रेझेंटेशन पाहिलं, आमच्या काही सूचना केल्या। त्यानंतर पुढच्या कॅम्पेनच्या संदर्भातले काही चर्चेचे विषय झाले आणि अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात बरेचसे विषय आम्ही त्यामध्ये मार्गी लावलेले आहेत। आता त्यामध्ये काही निर्णय झाले, त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल। सर, ज्या पद्धतीनं जागा वाटपाच्या बाबतीत जे वाद येत होते ते शमलेत का? हे पहा, एकूण जागा 48 आहेत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। पक्ष 3 आहेत, इतर पक्ष आहेत। 2 पक्षाच्या आघाडीचा आम्हाला अनुभव आहे। 3 आणखी अवघडीचं असतं। त्यामुळे बहुतेक सगळे विषय संपलेले आहेत, काही थोडेसे आहेत, त्याची चर्चा चालू आहे। बाबा, पण कुठेतरी तुम्ही जागा वाटपाची काय नाराजी होती ती आजच्या बैठकीत बोलून दाखवली असं सुद्धा? नाही, आता बघा, मी आपल्याला काय सांगितलं की काही विषय थोडेसे प्रलंबित आहेत। मग असं म्हणायचं का तुम्ही जो तिढा आहे तो कायम ठेवून पुढच्या रणनीतीला सुरुवात केली? तिढा वगैरे काही नाही, आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला आलेले आहेत। काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही, आम्ही आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू। पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग, कोऑर्डिनेशन, अर्ज भरायला कोणी जायचं, स्टार प्रचारक कोण असेल, असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली। एक आहे की वंचित सोबत तुमच्या अनेक बैठका झाल्या, मात्र वंचितने कालपासून एकाला केवळ भूमिका घेतली आणि आज ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की संजय राऊतांनी पाटील त्यांची बसला म्हणून। हे पहा, वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली आहे ते चर्चेत आहेत, त्यांची संपली का नाही त्यामुळे तिथं काही चर्चा झालेली नाही। आणखी कोणी भेटणार असेल काय असेल तर काही मला कल्पना नाही। पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विपक्षाचं, विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे। हे अपील आमचं सगळ्या पक्षांना, छोट्या लहान मोठ्या पक्षांना आहे की आपण ज्या उद्देशानं इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्याच स्पिरिटमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ देता कामा नये। काल शिवसेनेने यादी जाहीर केली होती, या यादीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली होती। या बाबतीत उद्धव ठाकरेंची आज काही चर्चा झाली का या बैठकीमध्ये? पण मी सांगितलं ना, काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत। बाबा, काल सांगलीतले नेते दिल्लीत गेले होते, नेते सांगलीच्या जागेसाठी, आणि त्यांनी हायकमांडची अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्व तिथली निवडणूक झाली पाहिजे। कसं बघतं त्याच्या मागणीकडे? पण मी सांगितलं ना आपल्याला की काय अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत। एका दिवसामध्ये सर्व 48 लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटणार नाही। कोऑर्डिनेशन चालू आहे, त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही सुटलेले नाही त्याची चर्चा चालू आहे। स्पेसिफिक कुठल्याही स्पेसिफिक प्रश्न उमेदवाराबद्दल किंवा जागेबद्दल मी बोलणार। सर, हिंदी में आना चाहेंगे, आज बैठक हुई, बैठक में क्या निर्णय लिया गया, क्या क्या चर्चा? देखिए, जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है, जो गठबंधन के पक्ष है, उसमें से आज बैठक हुई। उसमें राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार ग्रुप के पवार साहब खुद थे, उद्धव जी ठाकरे स्वयं थे, जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे, बालासाहेब थोरात थे और कुछ नेता थे। एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में एक प्रेजेंटेशन हुआ, सबने देखा, उसमें हमने अपने सजेशंस दिए हैं और बाद में आगे कैंपेन के बारे में, कोऑर्डिनेशन के बारे में, वॉर रूम के बारे में, पर्चा भरने जाएंगे तो उसके लिए कौन जाएगा, कॉमन मीटिंग कैसे होंगी, इसके बारे में काफ़ी सारी बातें हुई जो चलती रहेंगी आगे। गोविंदा ने आज शिवसेना ज्वाइन किया, कैसे देखते हैं? बॉलीवुड एक्टर गोविंदा ने आज शिवसेना ज्वाइन किया है, कैसे देखते हैं? अच्छी बात है। अगर किसी कोई पार्टी में कोई ज्वाइन करता है तो सर, कल जो लिस्ट जारी हुई थी उद्धव की तरफ से, उस पर काफी ज्यादा नाराजगी आप लोगों ने जताई थी कि जो है कोऑर्डिनेशन नहीं किया गया। जैसे मैंने कहा, कुछ मुद्दे हमारे भी चर्चा में हैं। बाबा
एक महत्त्वाचा प्रश्न, रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी समितीने रद्द केले. दुसरीकडे नवनीत राणा यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं त्याचं स्टेटस सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय. पण असं आहे की ज्या प्रकारे न्यायालयाचा निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय ते किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहताय. रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल, पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली, एक विशेष समिती नेमली गेली, सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली गेली आणि आज स्क्रुटिनीमध्ये काही निर्णय घेतले. त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे. पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जातं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलं आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे. तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते हे आपल्या निदर्शनास आलं असेल. सर, संजय निरुपम ने जिस तरीके से कहा है येणार होती, काल काही नेत्यांनी सांगितलं होतं की 48 तासांमध्ये यादी अपेक्षित होतं, अद्याप यादी डिक्लेअर नाहीये. एकही पण याकरता ही यादी जी असेल किंवा आमची जी अलायन्सची घोषणा असेल ती अधिकृत घोषणा काही दिवसानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली जाईल. तारीख आणि वेळ तुम्हाला सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. ते जेव्हा एव्हिएशन मिनिस्टर होते तेव्हा एअरक्राफ्ट आता हे वॉशिंग मशीन मोठं व्हायला लागलेलं आहे. काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डींची वॉशिंग मशीन झालं, आज प्रफुल्लभाईंचं वॉशिंग मशीन झालं. शेवटी ही मंडळी भाजपमध्ये का गेलेली आहे? याच्याकरताच गेलेली आहे. त्यांच्या विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत, त्या कधी बंद होत नाहीत, त्या पुन्हा जिवंत केल्या जातात. आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यापैकी काही नेत्यांना क्लीन चिट मिळाले, काहींना मिळालेली नाही, हे लक्षात घ्या. मी कोणाबद्दल बोलतो तुम्हाला माहिती आहे. प्रफुल्लभाईंना क्लीन चिट मिळाली आहे, पण इथले जे राज्य बँकेचे घोटाळे आहेत किंवा सिंचन घोटाळे त्यामध्ये क्लीन चिट मिळाली नाही. म्हणजे हे कसं सिलेक्टिव्ह त्यांच्यामध्ये पण चाललंय ते बघून घ्या. यादी जाहीर केली, काल शिवसेनेने यादी जाहीर ते केली. आता तुम्ही उघड नाराजी व्यक्त केली. नाही, मी मगाशी सांगितलं की आमचे बरेच चर्चा झाली, निर्णय झाले, प्रेझेंटेशन झालं. काही प्रश्न अजूनही चर्चेमध्ये आहेत, ते चालू राहील. CBI has filed a closure report in the case when Praful Patel was a civil aviation minister, where he has done the scam of aircraft leasing. How do you look at these developments? Well, basically, the whole purpose of this election or BJP's attempt to get into power third time is to break opposition parties, arrest opposition leaders, and get the people on the promise of closing their cases. Mr. Praful Patel's case, while he was an aviation minister, in leasing aircrafts or in merger of two airlines and all that, has been pending. 2017 CBI filed case against it. But very large washing machine is out to wash the dirty linen, wash the corruption cases. You saw Janardhan Reddy being washed clean in Karnataka today. You have Praful Patel being given a clean sheet. But please remember, these are all criminal cases. They're never closed. They can always be reopened. And selectively, in case of Rashtrabadi, the NCP, Ajit Pawar group, Mr. Praful Patel apparently has been given some relief, not relief, but some closure by CBI. But his leader has not been in the irrigation scam or in the cooperative bank scam. He's still, ED has still got case going against him. सर, आज की मीटिंग में तो जो सीटों के लेकर विवाद था उसमें कहीं कोई चर्चा नहीं हुई. देखिए, जैसे मैंने कहा कैंपेन की चर्चा हुई, कुछ और बातें करनी है. आज 8 साढ़े 8 तक हम बैठे थे, चर्चा चलेगी. एक आध मीटिंग और होगी सर इसको लेकर. ये पूरे चुनाव खत्म होने तक हमारी कोऑर्डिनेशन होती रहेगी. वो तो खैर हमारी जब गठबंधन है तो ये तो होता रहेगा चर्चा, कौन बैठेगा क्या करेगा, वो तो सुविधा के जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस होगा सर जी हाँ, शेयरिंग को जी हाँ, लेकर, लिस्ट जी हाँ, जारी जी हाँ. होने को लेकर एक फॉर्मल अलायंस का डिक्लेरेशन हम एक जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस में करेंगे. उसकी तारीख और समय आपको बता दिया जाएगा. बँक अकाउंट जे आहेत ते सीज करण्यात आले. दुसरीकडे निर्मला सीतारामन जे आहेत ते असं म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी निवडणूक लढवणार नाही. कसं म्हणतात? निर्मला सीताराम काय म्हणतात तो तुम्ही त्यांना विचारा. पण काँग्रेस पक्षाचे बँक अकाउंट
फ्रीज केलेली आहे ती वस्तुस्थिती आहे. किरकोळ उशीर झाला 2017-18च्या अकाउंट्स फाईल करण्याकरता. त्याकरता प्रचंड मोठी शिक्षा आणि दंड आम्हाला केला. 210 कोटीचा दंड लावण्यात आलेला आहे आणि आमची बँक खाती गोठवलेली आहेत. त्यामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकायचं, त्यांना प्रचार करता येऊ नये, विरोधी पक्षाची बँक खाती गोठवायची, त्यांना निवडणुकीला खर्च करता येऊ नये. कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करतोय आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग शांतपणे ही सगळी प्रक्रिया पाहत बसले. बाबा साताऱ्यामधून तुमच्या नावाची सुद्धा चर्चा कसं बघतात? मला काय केजरीवाल को लेकर उनके खिलाफ जो है मुख्यमंत्री पद से हटाना चाहिए, इस बारे में जो एप्लीकेशन डाली गई थी कोर्ट ने उसको रिजेक्ट कर दिया है केजरीवाल को मुख्यमंत्री पद से हटाने को लेकर. सर किस तरीके से देखते हैं? देखिए, मैं तो यही जानता हूँ कि पता नहीं उन्होंने पुतिन साहब को जब बधाई के लिए फ़ोन किया था तब उन्होंने बताया था कि 88% वोट से कैसे जीता जाता है. तो वही शायद मोदी जी कर रहे हैं. पहले सोरेन साहब को अरेस्ट किया, अब इनको केजरीवाल जी को अरेस्ट किया. पता नहीं और कितनी लंबी फहरिस्त उनके पास है और कौन कौन अरेस्ट किया जाएगा. वो देखिए, भारतीय जनता पार्टी आत्मविश्वास खो बैठी है, इसलिए छोटी छोटी पार्टियों को ले रही है, इसलिए विपक्षी नेताओं को तोड़ रही है, उनको ईडी का डर बता रही है, सीबीआई का डर बता रही है, और जो उनके साथ आते हैं उनको क्लीन चिट दे जा रही है. किस तरह की राजनीति देश में चल रही है. इसी के लिए हम महाराष्ट्र की जनता को अपील करते हैं कि अगर इस देश का जनतंत्र बचाना है तो इस प्रवृत्ति को आपको समझना पड़ेगा और पूरी जनता को चुनाव अपने हाथ में लेके ये सत्ता में से भाजपा को हटाना पड़ेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.